नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विचारक दीपक पंडित. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शनी महाराज सध्या मीन राशीतून गोचर भ्रमण करत आहेत आणि ते 13 जुलै 2025 ला वक्री गतीने प्रवास करणार आहेत. 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजे 138 दिवस वक्री होऊनच मीन राशीतून प्रवास करणार आहेत, गोचर भ्रमण करणार आहे. आणि त्यांच्या ह्या प्रवासावरती सर्व राशीच्या लोकांना त्याचा काय परिणाम होईल, प्रभाव पडेल, फळ मिळेल, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि काय उपाय याविषयीचा आढावा घेणारा मी याच्या आधी 11 व्हिडिओ बनवले कुंभ राशीपर्यंत. त्यातल्या त्या सीरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही सर्वांनीच मला आतापर्यंत या सीरीज करता आणि ओव्हरऑल चॅनेलला जो काही सपोर्ट दिलाय, पाठिंबा दिलाय, व्ह्यूअरशिप दिलेली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, तुमचा हा जो पाठिंबा आहे ना, तोच मला वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवायला प्रवृत्त करतो, अभ्यास करून प्रगटायला, व्यक्त व्हायला मदत करतो. असा तुमचा पाठिंबा आमच्या या चॅनलच्या पाठीशी राहू द्यात, हीच नम्र विनंती. चला वळूयात मग आजच्या विषयाकडे. शनी महाराज मीन राशीत वक्री 13 जुलै 2025 ते 28 नोव्हेंबर 2025. मीन राशीच्या राशीतूनच म्हणजे प्रथम स्थानातूनच हे जेव्हा गोचर भ्रमण करतायत, तेव्हा त्याचा एक पहिला अर्थ असा की मीन राशी करता 7.5चा मधला टप्पा सुरू आहे. त्याला मधले अडीचके म्हणतात. ती सुरू आहे. त्याचबरोबर राशीतनच आहे किंवा प्रथम स्थानातून होतात म्हणजे तुमचं जे आरोग्य आहे, व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी आहे, ऑरा आहे, तुमचा स्वतःचा आत्मविश्वास आहे, त्याचं हे स्थान आहे. किंवा त्याचबरोबर तुमचं आरोग्य सुद्धा बघितलं जातं आणि इथे शनी महाराज जेव्हा गोचर भ्रमण करतायत आणि ते सुद्धा वक्री गतीने, तेव्हा त्याचा अर्थ एकच आहे की ते तुमच्यात आळस वाढवू शकतात, दुसरा मानसिक तणाव देऊ शकतात किंवा तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स कुठल्या कुठे ते नेऊ शकतात. एकतर एकदम स्काय हायला किंवा एकदम लोला, बॉटम लेव्हलला नेऊ शकतात. त्यामुळं आणि तुमच्या तब्येतीमध्ये तुम्हाला जर का काही जुने आजार असतील किंवा जुन्या काळात काही व्याधी झालेले असतील किंवा याच्या आधी कुठलातरी आजार झाला असेल आणि तो बरा झालाय म्हणून तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं असेल, तर तो जुना त्रास, जुना आजार सुद्धा तुम्हाला परत डोकं वर काढून त्रास देऊ शकतो. या काळामध्ये तुम्हाला मानसिक ताणतणावाला देखील सामोरं जावं लागू शकतं. या काळात आणखीन एक होईल, शनी महाराज जेव्हा लग्नात येतात, पहिल्या स्थानी येतात, राशीत येतात, त्याचा अर्थ असा आहे, ते तुम्हाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात आणि आत्मचिंतन करायला भाग पाडतात. हे झालं तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल, तुमच्या आरोग्याबद्दल. करिअर आणि कामाचं जर का बघितलं, कारण शनी महाराजची तृतीय दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानावरती आहे. 7वी दृष्ट्या तुमच्या सप्तम स्थानावरती आणि 10वी दृष्टी तुमच्या दशम स्थानावरती आहे. त्यामुळे तुमचं पराक्रम, तुमचं काम, तुमचं करिअर, तुमचा जोडीदार, तुमचं बिझनेस मधले पार्टनर जे धंदेवाईक असतील आणि त्यांना पार्टनर असेल, तर बिझनेस पार्टनर, लाईफ पार्टनर या सगळ्या स्थानांवरती या वक्री शनीच्या दृष्टीचा थोडासा का होईना प्रभाव पडणार आहे. त्यामुळं कामामध्ये विलंब, अडथळे किंवा कामामध्ये अक्षम्य चुका ज्याला म्हणतो ना, "अरे ये कैसा हो गया मिस्टेक पता नहीं यार, बट हो गया मेरे हाथ से." अशा चुका होण्याची शक्यता, विलंब होणं, अडथळे येणं किंवा काम निष्कारण लांबत जातं आपल्या हातातलं, तसं होणं किंवा निर्णय घेणं कठीण होतं. कारण पराक्रम स्थानावरती दृष्टी आहे आणि लग्नातच शनी आहे, पहिल्या स्थानी शनी आहे. त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला कठीण जाईल किंवा निर्णय काय घ्यावा द्विधा मनस्थिती पण होणार नाहीये. कुठल्या निर्णयाकडे जावं हेच कळणार नाहीये तुम्हाला. त्यानंतर आर्थिक स्थिती. आर्थिक स्थिती म्हणाल तर तुमच्या खर्चामध्ये थोडीशी वाढ होईल कारण हे लाभेश आणि व्ययेश शनी महाराज आहेत आणि ते तुमच्या लग्न स्थानातून गोचर भ्रमण करत आहेत. त्यामुळे खर्च वाढेल, उत्पन्न कमी वाटेल तुम्हाला. म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. कदाचित असं होईल की उत्पन्न तेवढंच राहिलेलं आहे तुमचं, पण खर्चाचा आकडा वाढलेला आहे, बजेट वाढलेलं आहे तुमचं. त्यामुळे खर्च वाढेल आणि उत्पन्न कमी वाटेल. त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्हाला कर्ज घेताना किंवा कसल्याही प्रकारची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. मुख्यत्वे करून. नातेसंबंधावरती म्हणाल तर गैरसमज होणं, एकटेपणा वाटणं, कारण लग्नात शनी आहे, तो तुम्हाला एकलकोंडेपणा देतो. अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. आत्मचिंतन करायला भाग पडतो. त्यामुळे गैरसमज होणं, एकटेपणा वाट्याला येणं किंवा एकटं-एकटं राहावं वाटणं किंवा एकटं-एकटं राहायची आवड निर्माण होणं, या गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकतात. तर याच्यावरती मात कशी करायची? त्यात काय काळजी घेतली पाहिजे? तर तुम्ही नातेसंबंधामध्ये संयम आणि संवाद ठेवा. संवाद साधताना किंवा आपण काय म्हणतो ना त्याला जेव्हा नातेसंबंध आहेत आपले नातेसंबंध, कुठलेही नातेसंबंध असतील कारण तुमच्या लग्नातच आहे. तुमच्या पहिल्या स्थानी राशीतच शनी आहेत.
तेव्हा बाहेरच्या जगाशी बोलताना, मग ते कुटुंब असेल, कामाचं ठिकाण असेल, मित्रमंडळी असेल, समाजात वावरणं असेल, तिथं तुम्ही संयमाने संवाद ठेवला, तर तो तुम्हाला फार सकारात्मक प्रतिसाद मिळेल किंवा सकारात्मक बाब होईल. आता ह्या लग्नातल्या शनीची किंवा प्रथम स्थानातल्या शनीची सगळ्यात मोठी बेनिफिशियल काय आहे? सकारात्मक संधी काय आहे? तुमची सॉरी अध्यात्मक प्रगती होऊ शकते. जुने प्रश्न सुटू शकतात किंवा जुने प्रश्न जे काही असतील तुमचे पेंडिंग पडलेले इतके दिवस, ज्याचं तुम्ही उत्तर पाहत नव्हता किंवा उत्तराकरता फारसे सीरियस नव्हता, तर ते प्रश्न सुटू शकतात. या काळामध्ये तुम्ही उपाय म्हणून काय कराल? तर शनिदेवाची एकतर पूजा करा. शनीचा जो मंत्र आहे, ओम शम शनैश्वराय नमः तो करा. त्याचबरोबर मीन राशी आहे, तुमची 7.5 देखील चालू आहे. तर तुम्ही दशरथ कृत शनी स्तोत्र आहे, त्याचं जर का पठण केलं दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंवा दिवसातनं एकदा संध्याकाळी, तरी ते तुम्हाला अतिशय उपकारक राहील. दान करा. वृद्ध, गरीब, सफाई कर्मचारी यांना जेवढी करता येईल तेवढी मदत करा. कावळ्याला आणि कुत्र्याला त्यांचं अन्न दान करा. हनुमान चालीसा पठण करा. दशरथ कृत शनी स्तोत्राचं पठण करा. योग, ध्यान, पुरेशी झोप आणि संतुलित आहार याची काळजी घ्या. सावधगिरी बाळगताना तुम्ही शनिवारी उपवास करा. काळा रंग वापरणं टाळा. घाईघाईने निर्णय घेणं किंवा घाईकुतीला येऊन काहीतरी ॲक्शन घेणं हे टाळा. मित्रांनो, या काळामध्ये तुम्हाला सल्ला जर का काय द्यायचा झाला, तर तो एकच दिला जाईल, की शनी हा शिक्षक आहे. तो न्यायाधीश आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, मी बऱ्याचदा जे 7.5चे जातक येतात माझ्याकडे, त्यांना मी सांगताना सांगतो, काउन्सिलिंग करताना, की शनी म्हणजे त्या ट्रॅफिक सिग्नलला उभे राहिलेले हवालदार असतात ना, तिथं तुम्ही बघता, तुम्ही एखादा विथआऊट हेल्मेट गाडी चालवतोय किंवा एखादा कारमध्ये विथआऊट सीट बेल्ट कार चालवतोय किंवा गाडी कशी वेडेवाकडी चालवतोय किंवा सिग्नल जंप केला, तर ते पुढे हवालदार लगेच तुम्हाला पकडतात. बरोबर ना? आणि लगेच मग ती पावती फाडा किंवा काही पेनल्टी लावतात. हे तसं शनी महाराजांचं काम आहे. ट्रॅफिक हवालदारासारखं त्या. तुम्ही प्रवास करताना व्यवस्थित सगळे नियम पाळून प्रवास करा. कसलेही व्यसन करू नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, खोटं बोलू नका. कोणाचाही न्याय हक्क हिरावून घेऊ नका. ज्याचे त्याला जे काही देणं-घेणं असतं ते व्यवस्थित करा. त्याचबरोबर तुमचं जे काही म्हणणं असतं ते शांतपणे कसलाही आकांडतांडव न करता, दंगाधुप्पा न करता, भांडणं न करता शांतपणे मांडा. तुमचं जे विहित कर्म आहे, जे तुमचं दररोजचं कर्म आहे, ते व्यवस्थितरित्या पार पाडा. गपचूपपणे कामावरती जा. गपचूपपणे कामावरून परत संध्याकाळी घरी या. जे काही देवाचं भजन, कीर्तन किंवा घरातलं जे काही काम आहे शांतपणे करा. शनी तुमच्याकडे बघणार देखील नाहीत. तुम्ही आता सिच्युएशन कंपेअर करू शकता. एखादा टू व्हीलरवाला व्यवस्थित सीट बेल्ट लावलाय, त्याच्याकडे गाडीचे डॉक्युमेंट सगळे आहेत. तुम्ही पण बघत असाल, आपण सुद्धा आपल्याकडे जेव्हा सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असतात, हेल्मेट लावलेलं असतं, सगळं गाडी व्यवस्थित 30-40 जो काही स्पीड लिमिट ठरले असेल त्यांनी चालवतो. ट्रॅफिकचे सगळे सिग्नल आपण व्यवस्थित पाळतो. ट्रॅफिकचे रूल सगळे फॉलो करतो. आपण बिनधास्तपणे गाडी चालवतो. कसली भीती नसते आपल्या मनात त्यावेळेला. तसंच आहे. 7.5 आहे. नियम पाळा, नियमाने राहा, धर्माने, न्यायाने राहा. ज्या क्षणी तुम्ही अधर्माने, अन्यायाने वागाल, कोणाचं काहीतरी हिसकावून घ्यायचा प्रयत्न कराल, त्या क्षणी तुम्हाला शनी महाराजांचा बडगा पडल्याखेरीज राहणार नाही. शनी महाराज लगेच तुमची पेनल्टीची पावती फाडून मोकळे होणार आहेत. हे लक्षात ठेवा. त्यामुळे शनी महाराज हे शिक्षक आहेत. ते तुम्हाला संयम, शिस्त, परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्न याची शिकवण देतात. तुम्ही तसं करावं, वागावं ही त्यांच्याकडून तुमच्याकडून ते अपेक्षा करतात आणि जे त्यांची हे अपेक्षा पूर्ण करतात, शनी महाराज त्यांच्याकडे बघत देखील नाहीत ढुंकून. त्यामुळं या काळाचा मीन राशीच्या जातकांनी स्वतःला घडवण्यासाठी जितका होता होईल तितका उपयोग करून घ्यावा. हे शनी महाराजांचं सांगावं आहे तुमच्याकरता. मेसेज आहे. मित्रांनो, हे असं होतं मीन राशी करता, मीन राशी जातकांना मीन राशीतनंच गोचरीने वक्री मार्गाने भ्रमण करणारे शनी महाराज. त्याचं फळ, प्रभाव, परिणाम, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय उपाय, त्याचा छोटासा आढावा घेणारा मी प्रयत्न करून पाहिलेला आहे. आशा करतो की तुम्हाला हा पसंतीस आला असेल. मित्रांनो, आता पूर्णपणे 1 ते 12 व्हिडिओची सीरीज पूर्ण झालेली आहे. आशा करतो की हे सगळे शनी महाराज जे वक्री गतीने भ्रमण करणार आहेत, त्याविषयी प्रत्येक राशीच्या जातकांना योग्य ती प्रमाणात, योग्य ती माहिती उपायांसहित मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जर का ही माहिती आवडली असेल, आवडत असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. आणि हो, वेळोवेळी तुमच्या कमेंट्स देत जा, म्हणजे त्यातून मला नवनवीन विषय किंवा नवनवीन आणखीन काहीतरी सुचतं किंवा काहीतरी आयडिया मिळतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, कमेंट करत जा. तुमचे रिप्लाय देत जा आणि असंच प्रकारे तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा आमच्या या चॅनलला राहू द्यात. मनःपूर्वक धन्यवाद.